नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे। मकर संक्रांत जवळ आलेली असून आता YouTubeवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये असं सांगितलं जाते की लाडक्या बहिणींना साडी गिफ्ट मिळणार, स्कूटी गिफ्ट मिळणार, मोबाईल गिफ्ट मिळणार आणि प्लस मध्ये येणारे 2 हप्ते सुद्धा एकत्र मिळणार असं सांगितलं जाते। तर नेमकी सत्यता काय आहे आणि लाडक्या बहिणींना हप्ता नेमका कधी मिळणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात। तर पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ जर मिळवायचा असेल तर 2.5 लाखाच्या वरील उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसतो। आणि ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न किंवा त्यांच्या घरच्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या लाडक्या बहिणींना ते मिळतात किंवा लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असतो। दुसरा क्रायटेरिया आहे तो म्हणजे त्यांच्या घरात कुणीही टॅक्स भरत नसावं किंवा त्यांच्या टॅक्स जो असतो जीएसटी टॅक्स किंवा जीएसटी टॅक्स साध्या वस्तूवर सुद्धा लावला जातो तो नाही, तर त्यांच्या पैशावर टॅक्स लागला नसून त्यांच्याकडे कुठलीही 4 व्हीलर गाडी त्यांच्या घरामध्ये त्याच्या नावावर नसून लागते त्यावेळेस त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असतो। परंतु आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना एक आस लागलेली आहे की आता लवकरात लवकर आपल्याला हप्ते मिळणार आहेत। तर काही ठिकाणी असंही बोललं जाते की 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत, म्हणजेच आता आणि 2100 हप्ते 2100 प्रमाणे 2 हप्त्याचे 4200 रुपये होतात। तर 2100 रुपये सध्या येणार आहेत का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, 2100चा जी.आर अजून कुठेही निघालेला नाही किंवा महिलांना हे लक्षात घ्यायचंय की 2100 रुपये अजून तरी मंजूर झालेले नाहीत किंवा 2100 रुपयाचा जी.आर अजून तरी निघालेला नाही। तर मित्रांनो, तुम्हाला 2100 रुपये आता सध्या मिळत नसून फक्त आता 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला उद्या मिळणार आहे। उद्यापासून तो महिलांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे, कारण मकर संक्रांती आलेली आहे। आणि बऱ्याचशा अफवा निघालेल्या आहेत, काही महिलांना मोबाईल मिळणार, स्कूटी मिळणार अशा सुद्धा अफवाला बळी पडावं लागते। तर महिलांनाच मी सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांना बळी पडू नका। तुम्हाला कुठलाही मोबाईल किंवा कुठलीही स्कूटी मिळणार नाही, कोणीही कागदपत्र मागितलं तर तुम्हाला ते देऊ नका, कारण कुठलीही तुम्हाला मोबाईलची किंवा स्कूटीची ऑफर ही आले सरकारकडून मंजूर झालेली नाही किंवा सरकारकडून तुम्हाला मिळणार नाही। तर मित्रांनो, लवकरात लवकर किंवा महिलांनी लक्षात घ्यायचे लवकरात लवकर तुमच्या हप्त्यात ही तुम्हाला आता लवकरात लवकर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पाहायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।